फार सुंदर लाईन आहेत की स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, आईची माया जगाला कधीच कळली नाही. एकाने स्वामी विवेकानंदांना विचारलं, स्वामीजी अहो सांगा ना आई म्हणजे काय, कारण मी लहान असताना माझी आई माझ्यातून निघून गेली आणि म्हणून आई म्हणजे काय हे मला अजूनपर्यंत कळालं नाही. त्यावेळी स्वामीजींनी सांगितलं, बाळा तू एक काम कर, तू सकाळी उठ, 5 किलोचा दगड पोटाला बांध, दिवसभर फिर आणि संध्याकाळी तू माझ्याकडे ये, मी तुला आई म्हणजे काय हे सांगतो. मुलगा उठला, 5 किलोचा दगड त्याने पोटाला बांधला, दिवसभर फिरला आणि संध्याकाळी स्वामीजींकडे आला. स्वामीजींनी विचारलं, बाळा तुला सांगू आई म्हणजे काय. मुलाने सांगितलं, नाही महाराज, कळलं मला आई म्हणजे काय. अहो ती एकमात्र व्यक्ती आहे या भूतलावरती जी 9 महिने 9 दिवस दगडासारखं ओझं पोटात वागवते, तळ हाताचा पाळणा करते, नेत्राचे दिवे करते, 32 धारा दुधाच्या पाजते. आई असते एक शिदोरी जी असल्यावरती कळत नाही आणि नसल्यावर मिळत नाही. आणि म्हणून मायबापांचे महत्व अजूनपर्यंत आम्हाला कळाले नाहीत. म्हणून या महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस वृद्धाश्रमांची संख्या वाढत आहे, वृद्धाश्रमामध्ये येणाऱ्या म्हाताऱ्या आईबापांची संख्या वाढत आहे. याला कारणीभूत खऱ्या अर्थाने आम्ही आहोत. मायबापांचे कष्ट आम्हाला दिसले नाही.